अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला भेटू शकते की अप्पी आणि अर्जुन एकाच रूममध्ये झोपलेले असतात. अर्जुनचा फोन अप्पीच्या साईडला असतो. तो फोन घ्यायला जात असताना अप्पीचा हात त्या फोनवर पडतो. तेव्हा अर्जुन फोन काढण्यासाठी अप्पीचा हात उचलतो आणि फोन घेतो. इतक्यात अप्पीचा डोळा उघडतो आणि म्हणते की अर्जुन, हे काय करतोयस तू? तुला कळते का? अर्जुन बोलतो की अगं, गैरसमज करून घेऊ नकोस, मी फक्त माझा फोन काढत होतो. अप्पी म्हणते की खरंच ना? अर्जुन म्हणतो की हो अप्पे, काही झालं तरी आपल्यात परत पहिल्यासारखं काहीसुद्धा होऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेव. अप्पी बोलते की हो, मी कसं विसरेन ते, तू विसरू नको म्हणजे झालं. अर्जुन मनातल्या मनात म्हणतं की काय नियती, तू कुठे आणून ठेवलंयस मला? ना मला ह्या साईडला जायला येते ना मला त्या साईडला जाता येते, पण यावेळेस मी तुझ्यावर असाच विश्वास ठेवणार नाही. तू असंच सगळ्या गोष्टी माझ्या हातात आणून देते आणि एकदम हिसकावून देते. यावेळेस मी अजिबात तुला फसणार नाही. असं म्हणून अर्जुन बोलतो की ठीक आहे अप्पे, मी निघतो. अप्पी बोलते की एवढा उशिरा कुठे निघालास अर्जुन तू? अर्जुन बोलतो की काही नाही, आहे इथेच बाहेर जरा. अप्पी म्हणते की तुला माझ्या शेजारी झोपायचं नसेल तर हरकत नाही, मी खाली झोपते. अर्जुन म्हणतो की नाही अप्पे, तू वर झोप, मी बघतो दुसरीकडे कुठे झोपायचं ते. अप्पी बोलते की बघ अर्जुन, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे इथे जरी दोघं एकत्र झोपलो तरी. अर्जुन बोलतो की नाही अप्पे, मला तू गैरसमज करून घेऊ नको, पण आता माझं लग्न आर्यशीच होणार आहे. अप्पी बोलते की पण मी कुठे म्हणाले तुला लग्न करू नको, तो तुझा स्वतःचा निर्णय आहे आणि त्या निर्णयाचं काय करायचं ते तू बघून घे. अर्जुन बोलतो की बरं ठीक आहे, तू वर झोप, मी खाली झोपतो. अप्पी बोलते की बरं ठीक आहे, बघ तुला जसं बरं वाटेल असं. आणि अर्जुन बाहेर जरा हवा खायला जात असतो. हवा खात असताना त्याला अप्पीचा विचार मनात येतो. राहून राहून त्याला अप्पी आठवत असते. अप्पीने माझ्यासाठी ड्रेस प्रेस करून का ठेवला असेल, असा तो स्वतःच्या मनात विचार करत असतानाच कदमसुद्धा बाहेर येतात. कदम अर्जुनला बघून त्याच्याजवळ जातात आणि म्हणतात की बरं झालं अर्जा, तू दिसलास, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. अर्जुन म्हणतो की बोला कदम, काय बोलायचं आहे तुम्हाला? नातवाला बघून तुम्ही तर खूप खुश दिसताय. कदम बोलतात की मग शेंडफळ आहे ते, खुश तर असणारच. तेव्हा कदम म्हणतात की बरं अर्जा, ते सगळं सोड, पण मला तुला एक सांगायचं होतं. अर्जुन बोलतो बोला की कदम, काय बोलायचं आहे? कदम बोलतात की हे बघ अर्जा, तू माझ्या दबावाखाली किंवा मी आर्याला तुला शब्द द्यायला लावला लग्नासाठी, म्हणून तू आर्यासोबत लग्नाला तयार होऊ नकोस. अर्जुन बोलतो की काय कदम, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का हो, त्या पोरीसोबत साखरपुडा झाला आहे? कदम बोलतात की हो, पण अर्जा, पण मला आत्ता असं वाटतं की तू लग्नाचा विचार जरा डोकं लावून घ्यावास. अर्जुन बोलतो की काय कदम, काय झालं? तेव्हा कदम म्हणतात की हे बघ अर्जा, लग्न म्हणजे फक्त तुझं आणि आर्याचं लग्न होणार नाही, सगळ्या नात्यांची ताटातूट होऊ शकतो, हे तुझ्या ध्यानात येतंय का? माझं आधी जरा चुकलंच, पण आता माझे सगळे गैरसमज दूर झालेत, त्यामुळे माझा निर्णय जरा बदलला आहे. अर्जुन बोलतो की कदम, हे सगळं सत्य जर आधीच बाहेर आलं असतं तर खूप बरं झालं असतं. आता साखरपुडा केला आहे, ती पोरगीसुद्धा किती काय काय केलं मी विसरू शकत नाही. कदम बोलतात की अर्जा, तू लग्न करताना फक्त अमोलचा विचार करू नकोस, अप्पीचा आणि तिच्या घरच्यांचासुद्धा विचार कर. तू त्या पोरीनं 7 वर्ष काय केलं हे तुझ्या लक्षात आहे, पण 7 वर्ष अप्पीनं अमोलला कसं वाढवलं असेल हे तुझ्या लक्षात येते का? तिलासुद्धा नवऱ्याची गरज असेलच की, तुझ्या हट्टापायी ती लांब राहिली असेल. अर्जुन म्हणतो की कदम, आता त्याचा बोलून काय उपयोग आहे का हो? मी जा म्हणलं की ती पण तिथून लगेच निघून गेली. तिच्या मनात नाही आलं की मी रागावलोय, मी चिडलोय, तिथेच थांबावं, तीही लगेच झटाझटा निघून गेली. मी तरी काय करणार? कदम बोलतात की मलासुद्धा तिच्यावर राग होता, अजूनही आहे, पण जसं मी तिनं अमोलला इतक्या सुसंस्कृतीत वाढवलं आहे हे बघून माझा तिच्यावरचा राग निघून गेला.
अर्जुन म्हणतो की कदम मी सुद्धा खरं तर विसरलो आहे तिने माझ्यासोबत काय केलं. अमोलला तिने इतकं छान वाढवलेच की तिने बोलायला कुठेसुद्धा जागा सोडलेली नाही. कदम बोलतात की बरं मी काय बोललो आहे ह्याचा तू विचार कर, आता मी झोपायला जातो आहे, माझा नातू माझी वाट बघतो आहे. अर्जा बोलतो की बरं ठीक आहे बाबा. कदम जसं तुम्हाला वाटेल असं, आणि कदम तिथून आपले झोपायला जातात. इकडे रुपाली मनाशीच विचार करत असते. तिच्या सारखं डोक्यात येत असतं की आपल्याला कोणी एकटं तर पाडणार नाही ना, आपली आता कोणाला किंमतच नाही आहे आणि कोणालाच आपलं काहीसुद्धा पडलेलं नाही. लवकरच काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर ही आपली कधी माझ्या माणसांना हिसकावून घेईन मला काहीसुद्धा कळणार नाही. आधीच तिनं माझ्या अमोललासुद्धा हिसकावून घेतलं, तिनं माझा एक माणूस हिसकावून घेतलं, मला एकटीला पाडलं. ही अपर्णाला मी अजिबात सोडणार नाही अशी म्हणत असते. आणि ती म्हणते की रुपाली आता तुला जर इथं राहिलीस तर तुला काहीच करता येणार नाही, तुला लवकरात लवकर आप्पीच्या घरी जाऊन राहिलं पाहिजे, तेव्हाच कुठे काहीतरी होऊ शकतं. असं म्हणून रुपाली म्हणते की आता मी उद्याच अपर्णाच्या घरी राहायला जाते, लवकरच काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर हाताखालून पाणी निघून जाईल. असं म्हणून रात्र होते. सकाळी अर्जुन आप्पी उठतात. आप्पी अर्जुनजवळ येतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग मा, गुड मॉर्निंग बाबा. आप्पी अर्जुनने अमोल एकदम आल्यामुळे तो त्याचा लगेच बिछाना लपवून ठेवतो आणि म्हणतो की अरे वा माझं बाळ आलं तर, असं म्हणून अमोल गळ्यात पडतो. अमोल खूप खुश असतो की त्याचे बाबा एकत्र राहायलासुद्धा लागले. इकडे मोना दिप्याच्या मागं लागलेली असते की तुम्ही कामवाली कधी बघणार आहात, अजून का आलेली नाही आहे ती, मी किती काम करायचं आणि किती लोकांचं करायचं. दिप्या बोलतो की हे बघ मोना, मी आज बघतोय, आज होईल काहीतरी, आज आपण काहीही करून कामवाली लावूच. मोनासुद्धा खुश असते की आता कामवाली येऊन फायनली तिला आता काम करावं लागणार नाही. सकाळचा ती उठून चहा नाश्ता आप्पीसुद्धा मदत करू लागते आणि चहा नाश्ता बनवतात. कदम बापू खूप आवडीने खातात सगळं. तेवढ्यात कदमांना रुपालीचा फोन येतो. रुपालीचा फोन बघून कदम म्हणतात की अरे रुपालीचा फोन एवढ्या सकाळी सकाळी का आला. कदम फोन उचलतात आणि बोलतात की बोल रुपाली बाळा. रुपाली म्हणते की काय मामांजी, तुम्हाला तर काही आठवणच येत नाही, एकदा गेला नातवात गुंग झाला तुम्ही. कदम बोलतात की नाही रुपाली, तुला ये म्हणलं पण तू ऐकतेस कुठं. रुपाली म्हणते की हो मामांजी, मला एकटीलासुद्धा आता इथे करमत नाही आहे, मी विचार करते की अपर्णाकडेच राहायला यावं. आणि हो मामांजी, मी अपर्णाकडे राहिले ते म्हणजे ते पण फक्त तुमच्यासाठी, ह्यांच्यासाठी आणि अमोलसाठी. कदम बोलतात की रुपाली हा निर्णय तेवढा तू व्यवस्थित घेतलास, तू लवकरात लवकर ये, असं कर ना, जेवायलाच तू इकडे ये, मी इकडे जेवण बनवायला सांगतो. रुपाली बोलते की बरं ठीक आहे मामांजी, मी यायला लागते. अर्जुन हे सगळं ऐकत असतो. अर्जुन कदमांना म्हणतो की आता त्या येतात खरं, फक्त इथं येऊन अमोलसमोर त्यांनी तमाशे घालू नये म्हणजे झालं. कदम बोलतात की अरे अर्जा, ती काय मुद्दाम नाही करत, तिच्या मनात थोडा राग आहे त्यामुळे ती अशी करते. अर्जा बोलतो की ते सगळं मान्य आहे, पण हा सगळा तमाशा मला परत अमोलसमोर झालेला नको आहे. तेव्हा कदम बोलतात की तू काय काळजी करू नकोस, मी आल्यानंतर समजवेन तिला. अर्जा बोलतो की बरं ठीक आहे, मी आता कामासाठी निघतो, मला जरा चौकीत काम आहे, म्हणून तो जायला निघतो. अमोल बोलतो की बाबा तुम्ही लवकर घरी या, मी तुमची वाट बघतोय. अर्जुन बोलतो की हो बाळा येतो लवकर. आणि इथेच आमची कलेक्टरचा आजचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.